चला तर आज बनवूया 3 ते 4 माणसासाठी चमचमीत आणि झणझणीत अशी अंडा बिर्याणी। मच्छी मटण खायची इच्छा नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर सर्वात पहिले मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास साईडला ठेवायचे आहेत। आता इथे आपण अंडी उकळत ठेवूयात। अंडी मी इथे 5 घेतलेले आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण ऍड करू शकता। तर मी इथे एक मोठा बटाटा मध्ये कट करून घेतलेला आहे। जोपर्यंत इथे आपली अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। तर वाटणसाठी मी इथे भरपूर सारा अद्रक घेतलेला आहे, भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, तिखट प्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही करू शकता। आता याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। आता इथे आपण भात शिजवून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे काही खडे मसाले टाकलेले आहेत। खडे मसाले सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल तर तुम्ही तिथे पाहू शकता। त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबू आणि 1 टेबलस्पून तूप घेतलेला आहे। आता इथे पाण्याला उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला तो तांदूळ यामध्ये टाकून घेऊया। हे तांदूळ आपल्याला 70% शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये जे मोठे मोठे खडे मसाले आहेत किंवा लिंबूचे तुकडे वगैरे ते आपण काढून घेऊ। आता तांदूळ पण आपला 70% शिजलेला आहे। आता हे पूर्ण तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि साईडला काढून घ्यायचं आहे। तुम्ही असं गाळून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर छाणे वगैरे त्याच्यात पण गाळू। आणि आता इथे आपली अंडी पण व्यवस्थित शिजलेली आहेत आणि त्याचबरोबर बटाटा पण शिजलेला आहे। आता या अंड्याच्या वरचा छिलका आपण काढून घेऊया। अंडी शिजवताना थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून आपला हे जे वरचा अंड्याचा वरचा छिलका आहे ना तो इझिली निघतो। ॲक्च्युली मी अंडी शिजवताना मीठ टाकलं हे तुम्हाला सांगायचं विसरून गेली। तर आता इथे आपली अंडी पण मस्तपैकी शिजलेली आहे, बटाटा पण। आता इथे आपण ना बिर्याणीची तयारी करूया। तर सर्वात पहिले आपण ना कांदा तळून घेऊया। तर कांद्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे 1 वाटी। त्याच्यामध्ये 2 कांदे घेतलेले आहेत उभ्या साईजने चिरून। ते मस्तपैकी आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत। अशा पद्धतीने कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे। आता हे सेपरेट करून घेऊया। आता ज्या उरलेल्या तेलामध्येच आपण थोडंसं हळद, थोडंसं लाल मिरची पावडर टाकून अंडे याच्यामध्ये तळून घेऊया। तुम्ही तेलाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आणि अंड्याचा असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत। आता याच तेलामध्ये मी 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतलेले असे उभे चिरून। टोमॅटो सॉफ्ट झाला की याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे अद्रक लसूण मिरचीचं ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण याच्यामध्ये मस्त तेल आणि टमॅटोमध्ये वाटण चांगलं भाजून घेऊया। आता या स्टेजवरती आपण इथे ना जो आपण कांदा भाजून घेतलेला ना तो कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया। कांदा नक्की टाका असं फ्राय करून। त्यामुळे काय होतं कोणतीही बिर्याणी असो, चिकन बिर्याणी असो, मटन बिर्याणी असो किंवा अंडा बिर्याणी याची चव एकदम दुप्पट वाढते। आता कांदा पण त्याच्यामध्ये मिक्स करून झाला। आता याच्यामध्ये जे आपले घरचे मसाले आहेत हळद पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, धणा पावडर, गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर, हे सगळे मसाले आपल्याला चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। मस्तपैकी परतल्यानंतर भाजून घेतल्यानंतर मसाले चांगले। आता यामध्ये आपण दही टाकून घेऊया। दही मी इथे अर्धा वाटी घेतलेला आहे, पण गॅसचं फ्लेम एकदम कमी ठेवा जेणेकरून दही त्याच्यामध्ये फुटला नाही पाहिजे। एकदम कमी गॅसवरती दही टाकून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि आता या स्टेजला आपण इथे 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत, म्हणजे त्याचं तेल वरती येईल आणि आपला मसाला मस्तपैकी शिजला जाईल। आता तेल मस्तपैकी वरती आलं आहे आणि मसाला पण आपला मस्तपैकी शिजला आहे। आता इथे जर तुम्हाला पाहिजे तर हिरवी मिरची वगैरे टाकू शकता। मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि आता याच्यामध्ये जे आपण अंडी भाजून ठेवलेली तेलात फ्राय करून ती अंडी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया मस्तपैकी मसाल्यामध्ये। आणि परत आपण 2 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवूया। आधी छानपैकी अंडी मसाला चांगला मिक्स करून घ्या, चम्मचने व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया। आता याचं तेल छानपैकी वरती आलेलं आहे। आता यातला जो थोडा अर्धा पार्ट आहे ना आपण काढून घेऊया। जर तुम्हाला असं वाटत असेल याच्यावरती भाताचा लेयर ठेवायचा तर नो इश्यू, तुम्ही ठेवू शकता डायरेक्ट असंच। पण मी थोडं वेगळं काढून घेतलं आणि हे वरून ठेवणार आहे। आणि हे बाकीचा जो उरलेला पार्ट आहे त्याच्यावरती आपण आता भाताचा लेयर टाकून घेऊया। आता इथे मी जेवढं भात शिजवलेला तो पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता वरती जो आपण मसाला अंडी वेगळे करून ठेवले ते याच्यावरती टाकून घेऊया। आता हे सगळं याच्यावरती टाकल्यानंतर वरून मग जो कांदा आपला फ्राय कांदा आहे तो टाकून घेऊया। आणि इथे मी ना फूड कलर 2 टेबलस्पून असं घेतलेला पाण्यात टाकून तो असं टाकलेला आणि 1 टेबलस्पून तूप वरून साईडून म्हणजे सुटसुटीत होईल व्यवस्थित आणि कोथिंबीर टाकून मग झाकण लावून आपल्याला 20 ते 25 मिनिटं तरी आपल्याला ठेवायचं आहे।
तुम्ही पाहू शकता मस्तपैकी छानशी अशी आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. सुटसुटीत दाणा असं झालेला आहे आपला आणि कलर पण किती छानपैकी आलेला आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मस्त अगदी कधी पाहुणे मंडळी आली किंवा संडेला तुम्हाला मटण किंवा चिकन खायचं मन असतं, मच्छी खायचं मन नसला तर ही अंडा बिर्याणी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सुमती चॅनलला सबस्क्राईब करा.